आतापर्यंत आपण पवित्र शास्त्राचा सारांश आणि एक पुस्तकाचा सारांश पाहत आलेलो आहोत. आणि ह्या सर्व पुस्तकामध्ये आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यात इतिहास आहे, भविष्यवाणी आहे, काव्य आहे आणि आत्मचरित्र आहे. परंतु आज ज्या पुस्तकाचा आपण सारांश पाहणार आहोत, आढावा घेणार आहोत, हे त्यापैकी नाही. हे एक वेगळं असं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये दैनंदिन जीवनासाठी लागणारे ज्ञान आणि बुद्धी, व्यावहारिक जीवन आपण कसं जगावं याच्याविषयीच्या सूचना आहेत. आणि ते पुस्तक आहे नीतिसूत्रे. आणि आज आपण नीतिसूत्राच्या पुस्तकाचा सारांश पाहूया. या पुस्तकाचा लेखक केवळ सलमान राजाच नव्हे तर इतरही काही लेखक आहेत. आणि याचा उद्देश आहे की दैनंदिन जीवनासाठी आपल्याला मार्गदर्शक सूचना देणे. आता नीतिसूत्राचं पुस्तक हे स्तोत्रसंहितानंतर येतं. आणि ज्यावेळेस आपण स्तोत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रार्थना आणि देवाविषयीचं आणि मनातील भावना व्यक्त केलेल्या वाचतो, त्याच्यानंतर लगेच एक वेगळा विषय आणि वेगळा वातावरणात आपण जातो. खरं तर जुन्या काळात सर्वात व्यावहारिक पुस्तक हे आहे नीतिसूत्रे. आता ह्या पुस्तकाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला स्तोत्रसंहिता आणि नीतिसूत्रे याच्यात काय फरक आहे ते आढळून येईल. पहिली गोष्ट की स्तोत्रांमध्ये आपलं देवाशी नातं कसं जोडलं जाऊ शकतं ह्याच्याविषयी सांगितलेलं आहे. की देवाशी आपण नातं कसं टिकवावं, कसं देवाच्या सानिध्यात राहावं. पण नीतिसूत्राच्या पुस्तकात आपलं एकमेकांशी, आपल्या कुटुंबाशी, मित्रमंडळीशी आणि इतरांशी आपण कसं जोडून राहू शकतो, कसं राहावं हे सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहितामध्ये प्रार्थना आहेत की आपण प्रार्थना देवाजवळ कशी करावी, कसं त्याच्या सानिध्यात वेळ घालवावा. पण नीतिसूत्रामध्ये आपण इतरांच्या सोबत कसं वागावं, कामाच्या ठिकाणी, व्यवहाराच्या ठिकाणी आणि कुटुंबामध्ये, समाजात हे सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहितामध्ये आपण परमेश्वराचं गौरव कसं करावं, स्तुतिस्तवन कसं करावं हे सांगितलेलं आहे. परंतु नीतिसूत्रेत आपण दैनंदिन जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे. म्हणजे स्तोत्रसंहिता हे आपल्याला उभं देवाशी आपलं नातं कसं जोडलं जावं आणि टिकवावं हे सांगतं. तर नीतिसूत्रे आपलं आडवं एकमेकांशी कसं नातं जोडलं जातं हे शिकवतं. आता आश्चर्याची गोष्ट ही की नीतिसूत्रेमध्ये 31 अध्याय आहेत. म्हणजे महिन्याचे 31 दिवस, म्हणजे दररोजसाठी एक अध्याय. आणि एका व्यक्तीने असं म्हटलेलं आहे की दररोज जर आपण एक अध्याय नीतिसूत्राचा वाचला तर आपल्याला व्यावहारिक दैनंदिन जीवनासाठी मदत होऊ शकते. आणि अनेकांचे तसे अनुभव आहेत. आता बहुतेक हे नीतिसूत्राच्या पुस्तकातले बहुतेक नीतिसूत्र हे सलमान राजाने लिहिलेले आहेत. आणि जसं तुम्हाला माहीत असेल की सलमान हा सर्वात विद्वान आणि श्रीमंत असा मनुष्य होऊन गेला, असा राजा होऊन गेला. त्याच्यासारखा कोणी झाला नाही आणि होणारही नाही. आणि त्याला देवाने दर्शन दिलं आणि विचारलं की तुला काय पाहिजे ते माग. किती विशेष आहे नाही का. आणि त्याने धन संपत्ती, शत्रूंचं शिर वगैरे, सत्ता वगैरे गोष्टी न मागता देवाजवळ ज्ञान आणि बुद्धी मागितली की मला राज्य चालवायला तुझं ज्ञान आणि बुद्धी दे. आणि देवाने ते तर दिलंच, पण त्याच्यासोबत ऐश्वर, वैभव, धन संपत्ती आणि ह्या सर्व गोष्टी त्याला दिल्या. पहिले राजेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 29व्या वचनात असं लिहिलेलं आहे. देवाने सलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाळ मन दिले. कोणी दिलं तर देवाने. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात महान गोष्ट
किंवा सर्वात मोठी देणगी देव जे माणसाला देऊ शकतो ती म्हणजे ज्ञान आणि बुद्धी. कारण जर आपल्याला ज्ञान आणि बुद्धी नसेल, आपल्याजवळ जरी संपत्ती असली, पैसा असला, तरी ती कशी हाताळावी याची जर ज्ञान बुद्धी नसेल तर ती संपत्ती फार काळ टिकणार नाही. आपल्याजवळ जरी सत्ता असली, अधिकार असला, पण बुद्धी नसली, ज्ञान नसलं, ती कसा अधिकार चालवायचा, कसं राज्य करायचं, तर त्याचा काही फायदा नाही. आपल्याला जवळ जरी नावलौकिक प्रसिद्धी असली पण बुद्धी नसली तर फार काळ प्रसिद्धी किंवा नावलौकिक टिकू शकत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात मोठी देणगी देवाची आहे ज्ञान आणि बुद्धी, आणि हे त्याने शलोमोन राजाला दिला. आता नीतिसूत्रे याचा अर्थ एका वाक्यात किंवा 2 वाक्यात असलेलं जीवनाविषयीचं सत्य, की जे एका वाक्यात किंवा 2 वाक्यात म्हणजे काही शब्दात सांगितलेलं आहे, की ज्याच्यावर आपण मनन केलं, विचार केला तर आपल्याला समजतं. आणि पहिले राजाच्या 32व्या अध्यायात वचनात काय लिहिले बघा. पहिले राजा 4 आणि 32. शलोमोनाने किती नीतिसूत्र लिहिले, देवाने त्याला किती ज्ञान दिलं. वचन 32 बघा. त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचली. बघा, 3000 नीतिसूत्र आणि 1005 गीतं, म्हणजे जवळजवळ 4000 लेख हे शलोमोन राजाने लिहिलेलं आहे. आणि हे एक स्वतःच एक मोठं रेकॉर्ड आहे, नाही का. आता नीतिसूत्रे हे समजण्यासाठी आपण प्रत्येक वाक्यावर, वचनावर जर विचार केला, मनन केलं तर आपल्याला त्याच्यातला अर्थ समजतो. त्याच्यामध्ये चित्ररूपाने एखादं सत्य प्रगट केलेलं आहे, की जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं आणि त्या चित्राने ती कल्पना करून आपल्याला त्याचा अर्थ कळतो. दैनंदिन जीवनातल्या वस्तू, पशुपक्षी, प्राणी, हे उदाहरणार्थ नीतिसूत्रे याचा पहिला अध्याय 20 वचन बघा. या ठिकाणी कोणतं चित्र आहे. ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चव्हाट्यावर आपली वाणी उच्चारते. म्हणजे ज्ञानाची तुलना एका स्त्रीशी केली आहे. तर अशा रीतीने हे चित्रावरून देवाचं ज्ञान आणि बुद्धी ही प्रगट केलेली आहे. आता खरं तर ह्या पुस्तकाचे, नीतिसूत्राचे 3 विभाग असू शकतात. पहिल्या विभागामध्ये अध्याय 1 ते 9 मध्ये ज्ञानाचा मार्ग, दैनंदिन ज्ञानासाठी, विशेष करून तरुणींसाठी. आणि याचा विषय आहे वेगवेगळे वाक्य किंवा वेगवेगळे विषय. दुसरा जो विभाग आहे 10व्या अध्यायाचं पहिलं वचन ते 22व्या अध्यायाचं 16 वचन, हा दुसरा विभाग. आणि ह्या विभागामध्ये विशेषतः कुटुंबासाठी लिहिलेले नीतिसूत्रे, कौटुंबिक जीवनासाठी ज्ञान आणि बुद्धी, वेगवेगळ्या समस्या कौटुंबिक जीवनातील याच्याविषयी आहेत, हा दुसरा विभाग. आणि तिसरा विभाग आहे 22व्या अध्याय 17 वचन ते 31व्या अध्याय 31 वचन. याच्यामध्ये सर्व वयोगटातील लहान, तरुण आणि वृद्ध यांच्यासाठी ज्ञान आणि बुद्धी ह्याच्याबद्दलचे नीतिसूत्र आहे. आणि याच्यामध्ये सल्लामसलत, सुधारणूक ह्याविषयी सांगितलेलं आहे. तर असे हे 3 विभाग आहे नीतिसूत्राचे. आणि जसं दुसरे तिमोथेया 3:16 पाऊल तिमोथेयाला लिहितो की संपूर्ण शास्त्रलेख हे सुधारणूक, नीतिशिक्षण वगैरे याच्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे नीतिसूत्र जरी दैनंदिन गोष्टीविषयी असलं तरी ते आपल्याला उपयोगी आहे व्यावहारिक दैनंदिन जीवनासाठी. आता शेवटचा पॉईंट असा की नीतिसूत्राचं पुस्तक का लिहिलं, कशासाठी लिहिण्यात आलं, त्याचा उद्देश काय. आणि मला वाटतं की त्याचे 5 उद्देश असावेत. पहिला उद्देश हा की आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये ज्ञान आणि बुद्धी संपादन करण्याची इच्छा उत्पन्न होण्यासाठी, देवाचं दैवी ज्ञान आणि बुद्धी आपल्याला मिळावी ती इच्छा आपल्यात उत्पन्न करण्यासाठी.
की दैवी ज्ञान आणि बुद्धी मिळाली तर आपण काय करू शकतो, हा पहिला उद्देश. दुसरा उद्देश हा की आपल्याला दैनंदिन व्यावहारिक जीवनासाठी काय करावं याच्याबद्दल मार्गदर्शन मिळावं. पहिल्या अध्यायाचं दुसरं वचन बघा, नीतिसूत्रे 1 आणि वचन 2. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे, बोध मिळावा. तिसरा उद्देश हा की दैनंदिन जीवनात ह्या आयुष्याची आपण वाटचाल करत असताना आपण जागृत राहावं, संवेदनशील राहावं की आपल्या भोवती काय चाललेलं आहे. जर आपल्याला देवाचं ज्ञान बुद्धी मिळाली तर ज्यावेळेस अचानक काही घटना घडली, अचानक काही प्रसंग आले तर ते आपल्याला हाताळता येऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला जागृत राहण्यासाठी, जागृत करण्यासाठी चौथा उद्देश हा की जीवनामध्ये आपल्याला दिशा आणि अर्थ देण्यासाठी. आज अनेक तरुणी, अनेक लोक दिशाहीन आहेत. आपण कुठे चाललेलो आहोत, काय चाललेलं आहे हे त्यांना माहीत नाही. तर एक डायरेक्शन किंवा मार्गदर्शन, दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजण्यासाठी, प्रगट करण्यासाठी. बरेच वेळेस आपण म्हणतो की मला माहीत नाही किंवा मला सुचत नाही असं का होतं, काय होईल मला माहीत नाही. तर ह्या पुस्तकातून आपल्याला बरेचसे उत्तरं मिळतात. आणि पाचवा उद्देश हा की आपलं मन किंवा आपली बुद्धी ही विचार करायला लावण्यासाठी, तल्लख करण्यासाठी की आपण विचार करावा. आजकाल बरेचसे लोक विचार करीत नाही, भावनावश होतात, भावनात्मक निर्णय घेतात. परंतु जर आपण विचार केला, विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घेतला तर कितीतरी चुका आपण टाळू शकतो. तर अशा प्रकारचं हे नीतिसूत्रेचं पुस्तक आहे. अशा प्रकारचा थोडक्यात सारांश आहे. आणि माझी आशा आहे की हे तुम्हाला आशीर्वादित ठरलं असावं. उद्या आपण दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करू. आणि हे जर स्टडीज तुम्हाला आशीर्वादित ठरत असतील तर नक्कीच तुमचे कॉमेंट देऊन आम्हाला कळवा. आणि वचनात वाढत राहा. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.